हॅलो, आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। ही भाजी खूप पौष्टिक असते, पण भरपूर लोकांना ही भाजी आवडत नाही। पण या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर चला सुरुवात करूया। सर्वात आधी दोडक्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला सोलून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे काप करून घ्यायचे। तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीची याला कापू शकता, पण मी याला गोल गोल असं कापलेलं आहे। त्यानंतर पॅन मध्ये घ्यायचं आहे तेल। तेल गरम झालं की यात घालायची अर्धा चमचा मोहरी, थोडं जिरं आणि हिंग। त्यानंतर घालू एक बारीक चिरलेला कांदा। याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। नंतर घालू 1 चमचा आले लसणाची पेस्ट। याला सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। नंतर घालू हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ। याला सुद्धा एखादी मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर घालू दोडका। दोडक्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर यावर आपण घालू 1 ते 2 हिरवी मिरची, त्यामुळे खूप छान चव येते। 1 चमचा खोबरा किस आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। याला चांगलं मिक्स करून याला झाकून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। दोडका खूप नाजूक असतो, त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर शिजतो। त्यानंतर यात घालायचं आहे पाणी। पाणी खूप जास्त घालायचं नाही, मी इथे 1 कप पाणी घातलं आहे। पाणी घातल्यानंतर 5 मिनिटं याला परत शिजवून घ्यायचं आहे। आपली भाजी शिजलेली आहे। वरून कोथिंबीर घालून तयार झाली आहे दोडक्याची भाजी।